नमस्कार मित्र स्वने. આજના આપला व्हिडिओ आहे रिलेशनशिप इन्शुरन्स. सध्या एक इन्शुरन्सनी खूप चर्चा आहे. एक इन्शुरन्स असे येईल, एक सोशल साईटनी दावा करेल की त्या इन्शुरन्समा तुमले 5 वर्षानंतर 10 गुणा रक्कम भेटी जर तुमनं नातं टिकणं तर. तो कोणता इन्शुरन्स आहे का? हेल्थ इन्शुरन्सनं नाव तुम्ही ऐकले, लाईफ इन्शुरन्सचं नाव तुम्ही ऐकले. दखा दोन इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहेत, विमा तुम्हाला माहिती आहेत, हेल्थ आणि लाईफना. पण सध्या एक सोशल साईटवर नवीन इन्शुरन्सनी खूप चर्चा आहे. आता नवीन इन्शुरन्स येईल से त्यानं नाव शे रिलेशनशिप इन्शुरन्स. जर 5 वर्ष तुमनं नातं टिकणं ना तर तुमले 10 गुणा रक्कम भेटी. दखा नातासनं सुद्धा तर डील वैराणी सौदा वैराणात नातासना असा जमानामा आपण शेत. 5 वर्ष लगून प्रीमियम भरानं आणि जर नातं टिकी गे तर 10 पट रक्कम तुमले लगीनसाठी भेटी. आणि जर ब्रेकअप होई घ्या नातं तुटी गे तुमना पैसा लॉसमा जाई. 5 वर्ष प्रीमियम भरा आणि 10 पट रक्कम तुम्ही लगीनसाठी ल्या. असं एक नवीन विमा निघेले. सध्या नातास दिशा पण एकदम बदली जायले, बदली राहिनी. नातासना सुद्धा सौदा वैराणार डील वैराणी. आणि असं सध्या नातासनी दिशामा एक नवीन इन्शुरन्स नवीन विमा तुम्हाला समोर येले. आणि त्या विमानं नाव आहे रिलेशनशिप इन्शुरन्स. दगा पहिले नाता विश्वासावर टिकेल भरोसावर टिके, आता तसं नाही राहिले. आता नाताना सुद्धा विमा निघायला लाग जायले. रिलेशनशिप इन्शुरन्सना बारामा एक वर्तमानपत्रमा मी वाच की एक सोशल साईटने दावा करेले की लाईफ इन्शुरन्स रास, हेल्थ इन्शुरन्स रास तसा आव रिलेशनशिप इन्शुरन्स हे. जर पोरगा आणि पोरगी 5 वर्ष लगून नातामा राही घ्या, ती नातं जर टिकी गे आणि त्यासने पॉलिसी काढाई, त्यासना तो विमाना हप्ता भराय दर महिनाले. आणि जर ते नातं टिकी गे 5 वर्ष लगून त्यातले लगीनसाठी कितला रुपया भेटतीन? 10 पट रुपया भेटतील. म्हणजे त्यासने जर 1 लाख भरात तर त्यातले 10 लाख भेटतील. आणि जर ते नातं तुटी गे टिकणं नाही तर तो अख्खा पैसा लॉसमा जावावे. म्हणजे पहिले नाता विश्वासवर, भरोसावर, प्रेमवर, इमोशनवर आहेत. आता तसं नाही आहे. आता नातासना सुद्धा भरोसा नाही आहे. कधी गाडी पलटी खायचे काही सांगता येत नाही. आणि आसामा एक नवीन सोशल साईटवर चर्चा आहे रिलेशनशिप इन्शुरन्सनी. नातासना सुद्धा इन्शुरन्सनी राहत. म्हणजे विचार करा, आपण कोणता युगमा वावरी राहनोत, जगी राहनोत. रिलेशनशिप इन्शुरन्स एक नवीन प्रकार आहे. आज अशी कंडिशन आहे, ते पुढला 30 वर्ष नंतर कशी कंडिशन राही हा खूप चर्चाना गहन चर्चाना आणि विचार कराना विषय आहे. तर आजना आपला टॉपिक होता रिलेशनशिप इन्शुरन्स. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि 2 जणले वाट लावा. धन्यवाद.